नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर तर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। आपण आजचा टॉपिक बघणार आहोत GNM थर्ड इयरच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग म्हणजे योग्य जोड्या लावा। तर आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तर आता हे जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहे जे मी रिपीट करणार आहे, ज्याचं रिव्हिजन हे ते तुम्हाला हे भविष्यात परीक्षेमध्ये उपयोगी येतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला अ गट आणि ब गट दोन गट असं जे तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात। तर अ गटामध्ये आरोग्यदर्शक, एड्स, गट विकास अधिकारी, फार्मस लंग्स आणि जिवंत लस। तर ब गटामध्ये काय आहे? ब गटामध्ये आहे गोवर आहे, त्याच्यानंतर पंचायत समिती, क आहे जीवन आवश्यक आकडेवारी, ड आहे HZT आणि ई आहे हे किंवा ग्रीन डस्ट। तर आता ह्याच्या आपण योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। तर आरोग्यदर्शकला कोणती योग्य जोडी आहे? आरोग्यदर्शकला कोणती जोडी आहे? जीवन आवश्यक आकडेवारी म्हणजे क। एड्सला कोणती योग्य जोडी जुळते? तर ती आहे AZT म्हणजे ड। माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर गट विकास अधिकारी म्हणजे पंचायत समिती ब। फार्मस लंग म्हणजे हे किंवा ग्रीन डस्ट आणि पाचवा आहे जिवंत लस, ती आहे गोवर। गोवर ही जिवंत लाईव्ह वॅक्सिन आहे। तर अशा प्रकारे ह्याच्या जोड्या आहेत। त्याच्यानंतर दुसरं बघूया आपण, नियोजन पद्धती अ गटामध्ये आहे। त्याच्यानंतर आहे आयुष, रक्तक्षय, OPV आणि बहुविध औषध उपचार पद्धती। ब गटामध्ये कुष्ठरोग, जिवंत निष्क्रिय, बिना टाकायची नसबंदी, भारतीय औषध रचना आणि प्रसूतीपश्चात रक्तस्राव। तो कोणती योग्य जोडी जुळते ते बघूया आपण। कुटुंब नियोजन पद्धती म्हणजे काय असेल तर बिना टाकायची नसबंदी, ही कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये होते। आयुष म्हणजे आपली भारतीय रचना, औषधी रचना आहे। ओके, ड। रक्तक्षय म्हणजे काय तर प्रसूतीपश्चात रक्तस्राव झाला तर आपल्याला रक्तक्षय होऊ शकतो। OPV म्हणजे काय तर जिवंत निष्क्रिय वॅक्सिन आणि बहुविध औषध उपचार पद्धती म्हणजे कुष्ठरोग अ। तशा प्रकारे जोड्या आहेत कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये बिना टाकायची नसबंदी, आयुष म्हणजे भारतीय औषधी रचना, रक्तक्षय म्हणजे प्रसूतीपश्चात रक्तस्राव, OPV म्हणजे जिवंत निष्क्रिय लाईव्ह वॅक्सिन असं म्हणू शकतो आणि बहुविध औषध उपचार पद्धती म्हणजे कुष्ठरोग। ओके, त्याच्यानंतर आपण बघूया अ गटामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, नंतर आहे जागतिक क्षयरोग दिन, भारतीय औषध पद्धत, चौथा आहे जागतिक महिला दिन, वार्षिक समूह औषध उपचार। तर ब गटामध्ये हत्ती रोग, त्याच्यानंतर ब आहे 8 मार्च, क आहे 24 मार्च, ड आहे आयुष आणि ई आहे अल्प उत्पन्न कुटुंबियांना मोफत अतिदक्ष सेवा। तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये काय येतं तर ते आहे अल्प उत्पन्न कुटुंबियांना मोफत अतिदक्ष सेवा येतं। त्याच्यानंतर जागतिक क्षयरोग दिन कधी आहे तर 24 मार्च क। भारतीय औषध पद्धत कोणती आहे जी ऑलरेडी विचारली बघा, आयुष। जागतिक महिला दिन तर 8 मार्च असं सगळ्यांना माहिती आहे आणि वार्षिक समूह औषध उपचार म्हणजे हत्ती रोग। ठीक आहे, तर अशा प्रकारे आहेत। त्याच्यानंतर परत आपण बघूया, हे जुन्या क्वेश्चन पेपर आहेत जे आपण पहिल्या परीक्षेत, आता आपण ह्याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स, अजून त्याच्यानंतर ट्रू अँड फॉल्स आणि GNM कम्युनिटी हेल्थचे क्वेश्चन पेपर हेही आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर आहे अ गटामध्ये बिटॉट स्पॉट, जीवनसत्व ड स्रोत, कॉप्लिक स्पॉट, अन्न टिकवण्याची पद्धत, लोकांचा सहभाग। ब गटामध्ये आहे प्राथमिक आरोग्य सेवेचे तत्त्व, गोवर, शरीरावर सूर्यप्रकाश घेणे, जीवनसत्वाची कमतरता आणि खारवणे। आता ह्याच्या जोड्या बघूया आपण। बिटॉट स्पॉट म्हणजे काय असेल तर जीवनसत्वाची कमतरता, जीवनसत्व ड म्हणजे शरीरावर सूर्यप्रकाश घेतल्यामुळे जीवनसत्व ड मिळते। कॉप्लिक स्पॉट म्हणजे जे आपल्याला गोवरनंतर जे स्पॉट असतात
त्याला कॉप्लिक स्पॉट म्हणतात. अन्न टिकवण्याची पद्धत खारवणे आहे. लोकांचा सहभाग म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवेची तत्त्वे हे आहेत. बरोबर ह्यांच्या जोड्या. त्याच्यानंतर आहे गृहभेटी अ गटामध्ये आहेत. कळलं का? त्याच्यानंतर दुसरं आहे VVM, क्षयरोग दिन, बालगुन्हेगारी, वक्रकृमी. हे तुम्ही माहिती असायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर ब गट रक्तक्षय 24 मार्च, दरवर्षी समाजविरुद्ध वागणूक, पोलिओ लसीची क्षमता, माताबाल आरोग्याचा कणा. तर आता ह्याच्या आपण योग्य जोड्या बघूया. गृहभेट म्हणजे काय असेल बरं? गृहभेट म्हणजे माता बाल आरोग्याचा कणा आहे ई. VVM म्हणजे काय असेल? पोलिओ लसीची क्षमता बघण्यासाठी ती VVM लसीची क्षमता, पोलिओ लसीची क्षमता. VVM जो आहे ज्याच्यामध्ये लस आपण यूज करू शकतो की नाही असा लेबल लावलेला असतो त्याला VVM म्हणतात, ज्याच्यावरून आपण लसीची क्षमता बघू शकतो. त्याच्यानंतर आहे क्षयरोग दिन जो मग ऑलरेडी विचारला 24 मार्च. बालगुन्हेगारी म्हणजे समाजविरुद्ध वागणूक, बालगुन्हेगारी म्हणजे समाजाविरुद्ध वागणूक झाली. आणि वक्रकृमी म्हणजे कृमीमुळे आपल्याला रक्तक्षय होतं. त्याच्यानंतर आहे शेवटचा आहे हा आरोग्यदर्शक पहिला आहे. त्याच्यानंतर आहे गट विकास अधिकारी दुसरा, गृहभेट तिसरा, मल्टीड्रग्स थेरपी आणि डॉट्स. ब गटामध्ये बॅगकृती, हा बॅग नाही आहे, बॅगकृती आहे, कुष्ठरोग आहे, क्षयरोग आहे, पंचायत समिती आणि जीवनावश्यक आकडेवारी. कळलं? त्याच्यामध्ये आता आपण आरोग्यदर्शक म्हणजे जीवनावश्यक आकडेवारी, गट विकास अधिकारी म्हणजे पंचायत समितीमध्ये येतं, गृहभेट म्हणजे बॅगकृती, मल्टीड्रग थेरपी कुष्ठरोगासाठी वापरली जाते आणि डॉट्स आहे जे क्षयरोगामध्ये वापरलं जातं. ठीक आहे. म्हणजे आरोग्यदर्शक हे तुम्ही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. उगाचच काहीतरी ऐकून काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची नाही आहेत, व्यवस्थित त्याच्या उत्तरं लिहायचे आहेत. आणि परीक्षेत लिहिताना तुम्हाला ऑलरेडी 2 एक्झाम दिल्या, GNM फर्स्ट इयर सेकंड इयर. आरोग्यदर्शक लिहिलं की त्याच्या पुढे फिलिंग द ब्लँक्स लिहिताना म्हणजे मॅच द फॉलोइंग लिहिताना जीवनावश्यक आकडेवारी हे लिहिताच आलं पाहिजे. त्याच्यानंतर गट विकास अधिकारी म्हणजे पंचायत समिती. एक्झाममध्ये लिहिताना तुम्हाला अशा प्रकारे लिहिता आलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये अजून काही क्वेरीज असतील तर मला नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की प्रश्नांचे मला पॉसिबल असेल तर मी व्हिडिओ बनवेन किंवा प्रयत्न करते, कारण बऱ्याच स्टुडंट्सचे ANM GNM त्याच्यानंतर GNM फर्स्ट सेकंड थर्ड असं कंप्लीट करायचं आहे. तर जे इम्पॉर्टंट असेल ते मी घ्यायचा प्रयत्न करते, जेवढं पॉसिबल होणार तसं मी घेणारच आहे. तर ह्या तुम्ही नोट्स काढून घ्यायच्यात. मी तुम्हाला उत्तरं सांगितलेत त्याप्रमाणे. कळलं का? आणि काय क्वेरीज असेल ते विचारू शकता. आणि आपण लवकरच भेटू. आपण फिलिंग द ब्लँक्स आणि बाकीचे पण क्वेश्चन बघणार आहोत. ट्रू अँड फॉल्सचे पण आन्सर आपण बघणार आहोत. थोडा वेळ लागेल आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.